उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते, पण गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ना पासपोर्ट मिळतो ना सरकारी नोकरीची संधी मिळते। त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता बिघडेल अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणीही टाकू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे। रमजान ईद निमित्ताने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीच्या सदस्यांची व शहर काझी मुस्लिम बांधवांची बैठक पार पडली। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमण, राजन माने, यशवंत गवारी, सुधीर खिरडकर, महापालिकेचे अधिकारी सारिका अकुलवार, शहर काझी राफे मौलाना, मीना बाजारचे अध्यक्ष राजू कुरेशी, मकबूल मोहोळकर, शकील मौलवी, बाबा मिस्त्री आदी उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस आयुक्तांनी उपस्थितांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी कायद्याचे उल्लंघन न करता उत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन केले। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओची माहिती पोलिसांना द्यावी। शांतता समितीच्या सदस्यांनी व नागरिकांनी त्यांच्या परिसरातील अनुचित प्रकारावर लक्ष ठेवावे। रमजान ईद निमित्त शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा योग्य बंदोबस्त नेमला जाईल। कायद्याचे उल्लंघन न करता शांततेत सर्वांनी उत्सव साजरा करावा असे पोलीस आयुक्त म्हणाले। रमजान ईद निमित्त सोलापूर शहरातील मीना बाजार, बेगम बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवर 14 ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले असून त्या ठिकाणी 24 तास प्रत्येकी 2 कर्मचारी नेमले आहेत। ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हे शाखेचेही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असून दामिनी पथकही नेमले आहेत। जेलरोड पोलिसांच्या हद्दीत 2 ट्रायकिंग फोर्स आहेत। याशिवाय 2 शिफ्ट मध्ये 1 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 20 अंमलदार देखील बंदोबस्तासाठी आहेत। वाहतूक पोलीसही त्या मार्गावर असून सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून त्यावर लक्ष ठेवले जात आहे। प्रत्येक धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक 15 दिवसाला स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे। शांतता कमिटीच्या बैठकीत काहींनी जास्त दिवस एकदाच परवानगी द्यावी अशी मागणी केली, पण नियम सर्वांसाठीच असून त्याचे पालन करावेच लागेल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे।